सुप्रभात, नमस्कार. मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहिजेत, राजकीय घडामोडी पाहिजेत. मात्र सुरुवातीला बातमी आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारी आणि बातमी आहे कोरोनाबाबतची. राज्यामध्ये 114 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झालेली आहे. मुंबईमध्ये 37, पुण्यात 50 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यामध्ये 577 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे रोजच वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे टेन्शन वाढलंय. तर येत्या 7 जून रोजी काहीतरी मोठं भयानक घडणार आहे. कारण बाबा वेंगांच्या भाकितानं संपूर्ण जग हादरले. जगात होणारी युद्ध, हवामानामुळे होणारे मोठे बदल या गोष्टी समोर असतानाच एका रहस्यमयी भविष्यवाणीनं लोकांची झोप उडवली. बल्गेरियाचे प्रसिद्ध भविष्यतज्ञ बाबा वेंगा यांनी आतापर्यंत अनेक भाकितं केली आहेत. त्यांची अनेक भाकितं खरी देखील ठरली आहेत. 7 जून तारीख खूप खास आणि धोकादायक आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यात तीव्र चुंबकीय हालचाली होणार. हवामान आणि मानसिक स्थिती दोन्ही प्रभावित होण्याची शक्यता आहे. यानंतर बातमी आहे युतीबाबतची. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबाबत सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे. मात्र या पार्श्वभूमीवर या दोघांकडूनही वेगवेगळी विधानं आता केली जात आहेत. सूचक विधानं या दोघांकडून केली जात आहेत. तर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली. स्वतः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल, आता संदेश नाही थेट बातमी देणार असं म्हटले. त्यानंतर चर्चांना उधाण आले. त्याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पक्षाच्या उपाध्यक्षांची आज बैठक बोलावलेली आहे. मुंबईतल्या शिवतीर्थ इथे ही बैठक पार पडणार आहे. त्यामुळे राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर मुंबईमध्ये लागलेत. 8 कोटी मराठी जनता आणि मुंबई परप्रांतीयांच्या घशात जायच्या आधी उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी मागणी करणारे हे बॅनर आहेत. गिरगावमध्ये बॅनर झळकलेत. एकत्र येऊन मराठी लोकांना वाचवा असंही त्यावर लिहिलंय. गिरगाव चर्च, ठाकूरद्वार या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले. तर ठाकरे बंधू एकत्र येणार का यावर इतर राजकीय नेते काय म्हणतात तेही बघूयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. मात्र एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या युतीवर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. महाराष्ट्राच्या मनात असेल ते होणार आहे. युती संदर्भात युती महायुती ठाकरे लढणार आणि महायुती मजबूतीने जिंकली. तर दोघांच्या युतीशी माझा काय संबंध, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर योग्य वेळी बोलेन अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. असं आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील. यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. यानंतर जाऊयात कल्याणला. बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधव दुर्गाडी किल्ल्या परिसरामध्ये नमाज अदा करतात. या दरम्यान दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरामध्ये हिंदू बांधवांना प्रवेशबंदी आहे. गेल्या 35 वर्षांपासून शिवसेना ही प्रवेशबंदी हटवण्यासाठी घंटानाद आंदोलन करते. बकरी ईद निमित्त शिवसेनेचे दोन्ही गट तसंच हिंदुत्ववादी संघटना आज आंदोलन करतायत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्याजवळ तसंच लाल चौकी परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. बकरी ईद आणि दुसरी जी ईद असते त्याला मंदिर बंद ठेवलं जातं रमजान ईदला आणि मंदिरची घंटा बांधली जाते.
नगाऱ्यावरती पोलीस आडवे पडतात. आमची एकच मागणी आहे, त्यांचे नमाज चालू असताना आम्हाला सुद्धा हिंदूंना मंदिरात प्रवेश द्यावा, ही आमची मागणी आम्ही ठामपणे मांडलेली आहे आणि तिचा विचार करावा असं आम्ही दरवर्षी सांगतो, परंतु प्रशासन कुठलंही सहकार्य करत नाही. त्यामुळे सत्तेत असून सुद्धा आम्हाला हे आंदोलन करावं लागतं. तर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यावरून मीरा रोडमध्ये तणाव निर्माण झालाय. इथल्या नॉर्थ गार्डन सिटी संकुलामध्ये वाहनांची तपासणी केली जाते. कुणी चोरून बकऱ्या नेऊन त्याची कुर्बानी देऊ नये यासाठी इमारतीमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. याबाबत मुस्लिम बांधवांनी नाराजी व्यक्त केली. मुस्लिम धर्मियांचे सण आल्यावरच हे लोक वाहनांची तपासणी करतात असा आरोप करण्यात आलेला आहे. यामुळे सोसायटीत तणावाचं वातावरण सध्या आहे. काही पण कुठल्या पण सणाला झालं नाही आहे, ह्याच सणाला होत आहे. प्रिव्हियस इयरला पण हा सणाला होत होता. तर माझं म्हणणं हे आहे की सिक्युरिटी एन्हान्स जर तुम्ही करतात सोसायटी, तर आम्ही पूर्ण कॉपरेशन देणार. पण काय असते की ते सिक्युरिटी एन्हान्स पूर्ण वर्ष चालायला पाहिजे ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन. पण तुम्ही फक्त हे टार्गेट सणाला जे करतात त्याच्याबद्दल आपली आपत्ती आहे आणि त्याच्याबद्दल ते इल्लीगल आहे, तुम्ही नाही करू शकतात ते. तर दुसरीकडे बकरी ईदच्या निमित्त मुस्लिम धर्मगुरूंनी मुस्लिम बांधवांना महत्त्वाचा संदेश दिलाय. कुर्बानी देताना शेजाऱ्यांच्या भावनांचा आदर करा. कुर्बानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका. खुल्या रस्त्यावर बाजारात कुर्बानी देऊ नका असे निर्देश दिल्ली जामा मशिदीतून धर्मगुरूंनी दिले. देखिए, सड़कों पर, खुली जगहों पर, बाज़ारों पर कुर्बानी से परहेज़ करें. सफाई का जो है वो ख़ास ख्याल रखें और अपने पड़ोसियों के जज्बात का जो है वो लिहाज फरमाएं. यानंतर आता बातमी आहे एसटी महामंडळाबाबतची. आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळानं महसूल वाढवण्यासाठी म्हणून खासगी क्षेत्राच्या सहकार्याचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतलाय. महामंडळाच्या ताब्यातील विविध जागांचा वापर सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीनं व्यावसायिक उद्देशानं करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. शुक्रवारच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. महामंडळाच्या ताब्यात राज्यभरात अनेक शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांमध्ये मौल्यवान जागा आहेत. त्या जागांचा योग्य प्रकारे वापर करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याची गरज आहे असं मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलंय. आर्थिक गर्तेतून आता या निर्णयामुळे तरी एसटी महामंडळ बाहेर पडणार का हा प्रश्न आहे. मात्र ज्या मोक्याच्या जागा एसटी महामंडळाच्या ताब्यात आहेत त्याचा योग्य वापर करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिलेत. यानंतर बातमी युद्धाबाबतची. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध अधिकच पेटलंय. काही दिवसांपूर्वी युक्रेननं रशियाच्या 4 एअरबेसवर ड्रोन हल्ले करत त्यांची 40 लढाऊ विमानं उद्ध्वस्त केली होती. आत्तापर्यंत झालेल्या हल्ल्यांपैकी रशियातील हा हल्ला सगळ्यात मोठा होता. त्यामुळे याचा बदला घेणारच असा पवित्रा पुतीन यांनी घेतला. आता रशियाने युक्रेनच्या सर्व प्रमुख परिसरात 400हून अधिक ड्रोन आणि 40हून जास्त बॅलिस्टिक मिसाईल्सनं प्रतिहल्ला केलाय. रशियानं केलेल्या हल्ल्यानं युक्रेन हादरलंय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट करून रशियाला प्रत्युत्तर दिल्याचं म्हटलंय. О, вот это разорвало. Ты что? Ты что? वोलिन, लव्हिव कुठल्या शहरांवर रशियानं हल्ला केलाय त्या शहरांची नावं. युक्रेनमधली सगळी महत्त्वाची शहरं आहेत. टेर्नोपिल, कीव, सुमी, पोल्टावा. कमेलनित्स्की, चरकासी आणि चेर्निव या महत्त्वाच्या शहरांवर रशियानं हल्ला केलाय. यानंतर बातमी पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबतची. पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडाला जाणार आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानांकडून मोदींना फोन आलाय. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी G7 शिखर संमेलनाचं मोदींना निमंत्रण दिलंय. 15 ते 17 जून दरम्यान मोदी कॅनडात जाणार आहेत.
यानंतर बातम्या बघणार आहोत पावसाबाबतच्या. राज्यामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी 12 जून नंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यात आठवडाभरात मेघगर्जनेसह पाऊस होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली. कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. नाशिकच्या निफाडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. कसबे सुकेडे परिसरामध्ये जोरदार पाऊस झालाय. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत, तर काही ठिकाणी गारांचाही पाऊस झाला, त्यामुळे फळबागांना फटका बसणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय. राहतात देखील पावसानं हजेरी लावली. तसंच कोल्हार गावात पावसामुळे आठवडे बाजारातील नागरिकांची तारांब उडाली, तर शेतकरी व्यापाऱ्यांनी आणलेला शेतीमाल पावसामुळे भिजलाय. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल असं सूचक विधान उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीवर केले. त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेत युतीच्या चर्चेला बळ मिळाले. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या सकारात्मक विधानावर मनसेनं प्रतिक्रिया दिली. जनतेच्या मनात काय आहे ते आम्हाला माहिती आहे, मात्र उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे असं संदीप देशपांडेंनी म्हटले. एकीकडे मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीच्या चर्चा रंगल्यात, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. मनसे पदाधिकारी वैभव दळवींनी कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडलाय. तर यावर आता मनसेची काय प्रतिक्रिया आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. खासदार संजय राऊत यांचा मनसेसाठी त्यांनी सूर आळवलाय. याआधी नेते मंडळी राज ठाकरे यांची भेट घ्यायचे यासाठी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे खोललाय असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं. मात्र आता राज ठाकरेंचं घर हे आमच्यासाठी दुसरं घर असल्याचं राऊत म्हणाले. तर राज ठाकरेंचा कॅफे नव्हे तर हे आमच्यासाठी दुसरं घर आहे असं राऊत म्हणालेत. तर राऊतांमध्ये मतपरिवर्तन झालंय. 3 वर्ष जेलमध्ये राहिल्यामुळे त्यांनी सूर बदलला अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. कॅमेऱ्यासमोर बोलून युती होत नाही. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा. तुम्ही 1 पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील असा सल्ला अविनाश जाधवांनी दिलाय. राज ठाकरे जर महाविकास आघाडीत आले तर स्वागतच आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ते एकत्र येणार असतील तर मी स्वतः स्वागत करेन अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. पुण्यातील नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रवादी हाच एकमेव पर्याय असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. पुणेकरांना चेहरा हवा असतो आणि माझा चेहरा पुण्यात चालतो, त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी माझा चेहरा घेऊन जा असं आवाहन अजित पवारांनी भाजपकडील पुणे महापालिका जिंकण्यासाठी ही रणनीती आखत केलंय. त्यामुळे महायुतीतच वादाची ठिणगी पडणार आहे. द्यायचा आहे की पुणेकरांचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता, पुणेकरांच्या समस्या सोडवण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव उपाय आहे. हेच आपल्याला करायचंय आणि त्यामध्ये तिथं चेहरा लागतो. चेहरा लागत असताना त्यामध्ये माझा चेहरा जरा बरा आहे, त्याच्यामुळे माझा चेहरा घेऊन आपण पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, ग्रामीणमध्ये जाण्याचं काम करू. तर एकीकडे काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे. असं असताना दुसरीकडे ठाकरेंच्या नेत्यानं खदखद व्यक्त केली आहे. 2019च्या मंत्रिमंडळात मला घ्यायला हवं होतं अशी खदखद आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केली. सर्वाधिक निवडून येणारा मीच होतो आणि तो माझा अधिकार होता असंही ते म्हणाले. 2019 साली मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं होतं का नको होतं? सगळ्यात
जास्त जुना, सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला संतोष सगळे मीच होतो ना, मला घेतलं नाही. तो माझा अधिकार होता, पण मला घेतलं नाही. त्यानंतर कधीही मी नाराजी व्यक्त केली नाही. यानंतर बातमी आहे नांदेडमधून. उधार दिलेले पैसे परत देत नसल्याच्या रागातून मित्रानंच मित्राची नवी कोरी इनोव्हा कार जाळली आहे. दिनेश ठाकूर नावाच्या युवकानं मंजित पवारला पैसे उसने दिले होते, मात्र वारंवार तगादा लावूनही मित्र पैसे परत करत नव्हता. या रागातून दिनेश ठाकूरनं मंजित पवार यांची नवी मोंढा भागातून नवी कोरी इनोव्हा कार घेऊन भोकर शहराचा रस्ता गाठला. भोकरजवळ गेल्यानंतर 18 लाख रुपये किमतीच्या इनोव्हा कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. या प्रकरणी मंजित पवारच्या तक्रारीवरून नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध सुरू आहे. बातमी अकोल्यामधून आहे. अकोल्याच्या पातूर वाशिम रस्त्यावर मध्यरात्री बर्निंग ट्रकचा थरार दिसला. पातूर वाशिम रस्त्यावर ही दुर्घटना घडली. ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अचानक आग लागली. ट्रक चालकाला ट्रकमधून धूर निघत असल्याचं दिसताच त्यानं सतर्कता दाखवली आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. मात्र बघता ट्रकनं मोठा पेट घेतला. या आगीत ट्रकचं मोठं नुकसान झाले. सुदैवानं ट्रक चालक आणि क्लीनर सुखरूप आहेत. यानंतर बातमी आहे स्कूल बसबाबतची. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं नुकताच एक महत्त्वाचा GR जाहीर केला आहे. त्यानुसार शालेय बस चालकांची ओळख आणि पार्श्वभूमी तपासणी बंधनकारक करण्यात आली. तसंच दर आठवड्याला चालक, महिला परिचारिका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची मद्यपान आणि अंमली पदार्थ तपासणी सक्तीची करण्याचे निर्देश दिलेत. शाळांनी अशा चालकांची नियुक्ती करताना अत्यंत काटेकोरपणे पार्श्वभूमी तपासावी असे आदेश शिक्षण विभागानं दिले. बस चालकांची पार्श्वभूमी तपासणी करणं बंधनकारक असेल. दर आठवड्याला मद्य आणि अंमली तपासणी करा. प्रत्येक शालेय बसमध्ये GPS यंत्रणा आणि कॅमेरे अनिवार्य करण्यात आले. पालकांनी चालकाची ओळख आणि तपासणी माहिती शाळेला देणं बंधनकारक आहे. महिला बस चालकांची नियुक्ती प्रोत्साहित करण्याचे निर्देशही देण्यात आले. यानंतर बातम्या बघूयात टॉप 50. बीडच्या आष्टी तालुक्यात वाहन अडवून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. ढोबळे कुटुंब जमिनीच्या वादातून आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेलं होतं. तिथून परतताना आरोपींनी सिनेस्टाईल पाठलाग करत आधी त्यांचं वाहन अडवलं. त्यानंतर वाहनाच्या काचा फोडत लाट्या काट्या घेऊन आलेल्या 15 जणांनी तिघांना मारहाण केली. जमिनीचा ताबा घेण्यासाठी आलेल्या एका टोळक्यानं शेतकरी कुटुंबाला चक्क बंदुकीचा धाक दाखवलाय. ही घटना इंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासारसाई भागात घडली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ देखील समोर आलाय. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी दहशतीत आहेत. जळगावात संत मुक्ताई पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. पालखी सोहळा कोथळी मुक्ताई नगरमधून पंढरपूरच्या दिशेनं निघालाय. पालखी सोहळा प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषानं अवघी मुक्ताई नगरी दुमदुमून गेली होती. दरम्यान परंपरेनुसार जुन्या मंदिरातूनच पालखी मार्गस्थ झाली. आषाढी वारीमुळे 15 जून दरम्यान पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिली. तसंच 65 एकर परिसरातील शौचालय पाहणी करून स्वच्छता ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या माध्यमातून पंढरपूर वारीपूर्वी आणि वारीनंतर सुद्धा शहर स्वच्छता केली जाणार आहे. देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली. देशात आता 5,364 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात 548 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. नंदुरबारच्या अतिदुर्गम भागातील दडगावमधील 3 समाळ गावात ग्रामस्थांनी गावातल्या समस्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंकडे बोलून दाखवल्या. गावाला जाण्यासाठी रस्ता नाही, कुठल्याही सुखसुविधा नाहीत.
त्यासोबतच पिण्याच्या पाण्याची समस्याही आहे. आरोग्य समस्या देखील भेडसावत आहेत. या तक्रारींचं निराकरण करण्याच्या सूचना कोकाटे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात. अकोल्यामध्ये उमेश पुरी विरोधात तीव्र निषेध व्यक्त करत प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आलाय. पैगंबर मोहम्मदांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उमेश पुरीच्या निषेधार्थ जलसत्याग्रह संघटनेनं आंदोलन केले. या दरम्यान जोरदार घोषणाबाजी करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनाचं नेतृत्व आसिफ अहमद खान यांनी केलं. कल्याण डोंबिवली पालिकेनं ऐतिहासिक दिवसाकडे दुर्लक्ष केल्यानं शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. शिवाजी चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याला ना पुष्पहार रोषणाई न केल्यानं संताप व्यक्त केलाय. तर दुसरीकडे ठाकरे गटानं नाराजी व्यक्त केल्यानंतर पालिकेला जाग आली. संध्याकाळी 5 नंतर सुशोभीकरण करत विद्युत रोषणाई करण्यात आली. राहता पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान प्रतिबंधित मांगूर माशाची तस्करी करणारा ट्रक पकडलाय. तसंच लाखो रुपयांचे 4,500 किलो मांगूर मासे नष्ट करण्यात आलेत. तसंच दोघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून राहत्याच्या डम्पिंग ग्राउंडवरील खड्ड्यामध्ये जप्त केलेले मासे नष्ट केले. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात गिरणा नदीवरील अवैध वाळू उपशा विरोधात 20 गावातल्या ग्रामपंचायती आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. थेट अवैध वाळूचे ट्रक सरपंच आणि गावकऱ्यांनी पकडून देत तहसीलदार कार्यालयात जमा केलेत. मात्र पोलीस या विरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत. हा वाळू उपसा बंद न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. हिंगोलीच्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत एका महिला कर्मचाऱ्यानं IAS अधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी करत लाखोंची रक्कम हडपण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान बँकेतील कर्मचाऱ्याचा हा प्रकार लक्षात आल्यानं रक्कम खात्यात वर्ग करणं थांबलंय. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिला कर्मचाऱ्याला नोटीस बजावण्यात आली. वाळूनं भरलेल्या ट्रकखाली दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाला. नांदेडच्या बिलोली शहरामध्ये हा अपघात झालाय. बिलोलीच्या रागरोळी रेती घाटातून रेती भरून जात असताना ट्रकनं दुचाकीस्वाराला धडक देत चिरडले. या वारंवार घडत असलेल्या अपघातांना महसूल प्रशासन आणि परिवहन विभागाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं समोर आलंय. रायगडावरील शिवराज्याभिषेक आटोपून परतीचा प्रवास करणाऱ्या शिवप्रेमींच्या गाडीचा अपघात झालाय. माणगाव नजीक बोरवाडी गावच्या हद्दीमध्ये ही दुर्घटना घडली. अपघातात 2 शिवप्रेमींना गंभीर दुखापत झाली तर 2 जण किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अवघड वळणावर चालकाचं जीपवरचं नियंत्रण सुटलं आणि जीप उलटली. नाशिकमध्ये 10 महिन्यांच्या चिमुकल्याचा पाण्यानं भरलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाला. घटनेवेळी आई स्वयंपाक करत होती. बाळ बाजूलाच खेळत असल्याचं तिला वाटत होतं. काही वेळानं रोशन दिवसेनासा झाल्यावर शोध घेतला असता तो बादलीत बुडालेल्या अवस्थेत आढळला. अकोल्यातल्या पातूर वाशिम रस्त्यावर बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अचानक आग लागली. चालकाला ट्रकमधून धूर निघत असल्याचं दिसताच त्यानं सतर्कता दाखवली. ट्रक रस्त्याच्या कडेला लावला. या आगीत ट्रकचं मोठं नुकसान झालं. नाशिकमध्ये अनेक भागांमधून गोवंश जनावरांची चोरी झाल्याच्या तक्रारी समोर आल्यात. त्यामुळे मालेगावच्या पोलीस अधीक्षकांच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे 7 जणांना ताब्यात घेतले. या आरोपींवर कारवाई करण्यात आली. तसंच रेकी करत गाड्यांमध्ये गोवंश कोंबून ही टोळी चोरी करत होती. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना द्यायला सुरुवात झाली. मात्र जवळपास 5 लाख महिलांनी KYC पूर्ण केलेलं नाहीये. त्यामुळे त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत. बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे. तर लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवण्यात आलाय. पाहूयात 60 सेकंदात.
लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याची माहिती आहे. अनुसूचित जातींसाठी असलेला 410 कोटींचा निधी वळवण्यात आला. आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा 1827 कोटी 70 लाखांचा निधी महिला आणि बाल विकास विभागाकडे वळवण्यात आलाय. कसा हा निधी वळवला तेही पाहूया. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 410.30 कोटींचा निधी दोनदा वळवला. सामाजिक न्याय विभागाचे आतापर्यंत एकूण 820 कोटी 60 लाख वळवले. आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी 3 वेळा वळवला. आदिवासी विभागाचा आतापर्यंत एकूण 1007 कोटींचा निधी वळवला. सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे एकूण 1827 कोटी 70 लाख रुपये वळवले. मात्र यापूर्वी जोरदार टीका करणारे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळेस मात्र हात जोडत बोलायला नकार दिलाय. विनोद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.